बिलाला देशव्यापी अभियान राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। जेव्हा नारी शक्ती वंदन अधिनियम बिल जेव्हा पारित होणार, विधानसभा लोकसभेमध्ये 33% आरक्षण महिलांना मिळणार आहे आणि त्यालाच अनुसरून संपूर्ण देशभरामध्ये जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानाला राबवण्याकरता अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये विशेष करणं म्हणजे खरं तर आपण जर पाहिलं तर महिला सक्षमीकरणाचे संपूर्ण जी आकडेवारी आहे, जी उपलब्ध आकडेवारी आहे, त्याच्यामध्ये असं एक अनुमान आहे की महिलांना आपण सक्षमीकरणाच्या दृष्टीने जर राजकीय क्षेत्रातही पुढाकार जर घेतला तर आपली जी अर्थव्यवस्था आहे ती $60 ट्रिलियन पेक्षाही अधिक होईल असं अनुमान आहे। सक्षमीकरणाच्या दृष्टीचे जी आकडेवारी आहे, आज ती आकडेवारी खरं तर अशी आहे म्हणजे 72% पेक्षाही अधिक महिलांची नावावर नोंदणी झालेली आहे। या देशामध्ये पदवीधर ज्या महिला आहेत त्या साधारणतः 73% या महिला पदवीधर आहेत। माननीय मोदीजींनी ज्या कल्याणकारी योजना राबवल्या त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर सहभाग कोणाचा असेल तर तो महिलांचा आहे। मग ती मुद्रा योजना असेल तर त्या मुद्रा योजनेमध्ये साधारणतः 69% लाभार्थी या महिला आहेत। उज्ज्वला गॅस योजना याच्यामध्ये साधारणतः 10 कोटीपेक्षाही LPG च्या जोडण्या ज्या झाल्या त्याच्यामध्ये महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे। त्यामुळे एकंदरीत राजकीय सहभाग म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग, त्या कंपॅरिझन मध्ये राजकीय क्षेत्रामधला महिलांचा सहभाग याच्यापूर्वी नव्हता असं नाही, निश्चितच होता, पण त्याची आकडेवारी कमी होती। साधारणतः 2024 मध्ये 65.78% महिलांनी मतदान केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये साधारणतः लोकसभेमध्ये 1952 मध्ये फक्त 22 महिला या लोकसभेमध्ये होत्या। 2024च्या मध्ये त्याची संख्या थोडी वाढली, 75 झाली, परंतु एकंदरीतच माननीय मोदीजींचा जो संकल्प आहे की महिलांचा राजकीय क्षेत्रामध्ये अधिक सहभाग वाढावा, त्याच्याकरता हे 33% आरक्षण निश्चितच येणाऱ्या 3 दिवसामध्ये विशेष सत्रामध्ये लागू होणार आहे। याच्या मागचा उद्देश हाच आहे की नारी शक्ती वंदन अधिनियम केवळ एक घटनात्मक तरतूद नसून 47 पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीच्या वचनबद्धतेची गती देण्याच्या दृष्टीने हे उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे। या नागपूर शहरामध्ये देखील महानगरपालिकेमध्ये आज 100% महिला विविध समित्यांमध्ये आणि महत्त्वाच्या पदांवर आज आरूढ आहेत। या प्रेसमध्ये नागपूर शहराचा महापौर देखील उपस्थित आहे। नारी शक्ती वंदन अधिनियमच्या संदर्भामध्ये त्या देखील यानंतर बोलतील अशी मी त्यांना विनंती करते। तुम्हाला माहिती असलेल्या विषयाला पुन्हा नव्याने माहिती द्यायसाठी या ठिकाणी आहोत। माननीय अर्चनाताई, प्रगतीताई, दिव्याताई, शिवानीताई, सारिका आणि अश्विनीताई या ठिकाणी या प्रेसला तुमच्या आपल्या समोर उपस्थित आहे। आता ताईंनी सांगितलं त्याच्यानुसार आकडेवारी खरं म्हणजे तुमच्याकडे सगळी आलेली आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की सप्टेंबर 2023 मध्ये जो महिलांच्यासाठीचा म्हणजे विशिष्ट राखीव आरक्षित जागांसाठीचा कायदा आहे, अधिनियम आहे, तो खरं तर पारित झालेला आहे, पण तो खऱ्या अर्थाने पुन्हा अगदी म्हणजे प्रत्यक्षात प्रचलित येण्यासाठी अगदी आता माननीय मोदीजींच्या माध्यमातून 16-17 तारखेला जे हे विधेयक येऊ घातलंय त्यासाठी
त्याची चांगल्या पद्धतीने सर्व देशभर प्रसिद्धी व्हावी आणि महिला मोर्चाच्या माध्यमातून, सगळ्या महिलांच्या माध्यमातून, खरं म्हणजे हा काही भारतीय जनता पक्षाचा असा विषय नाही, तर सर्व पक्षीय महिलांनी या गोष्टीचा उहापोह करावा, याची म्हणजे याचा प्रपोगंडा व्हावा, या अर्थाने खरं पाहिलं तर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे, जो मुळात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाचा असला तरी सुद्धा सर्वच पक्षाच्या महिला याच्यामध्ये सहभागी राहणार आहेत. आपल्याला माहिती आहे की आता सांगितलं त्या प्रकारे महानगरपालिका, नगरपंचायती याच्यामधला मोठा सहभाग असेल तरी सुद्धा राज्यसभा, लोकसभा या सर्व ठिकाणी जो सहभाग आहे तो कमी प्रमाणात आहे. आणि 22 महिला सुरुवातीच्या लोकसभेच्या काळात म्हणजे या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होत्या. आता ती संख्या वाढली, 75 झाली. अशा प्रकारे सगळ्या म्हणजे लोकसंख्येच्या अर्धा टक्के 50% वाटा असणाऱ्या महिलांच्या बाबतीत त्यांनी राजकारणाचंही नेतृत्व तेवढ्याच ताकदीने करावं. त्याचं कारण असं आहे की महिला ज्यावेळी ज्या गोष्टीचं नेतृत्व करतात त्यावेळी समाजात त्या गोष्टीची प्रकर्षाने जी उलट काम म्हणजे कामगिरीचं जे फळ येतं ते अतिशय चांगलं आहे. या गोष्टीचा आपल्याला सर्वांना अंदाज आहे. आणि तेवढ्याच एका कारणास्तव एका चांगल्या राजकीय पक्षाकडून हा विषय आला, माननीय मोदीजींनी हा विषय टाकला आणि सर्वच पक्षांनी त्यासाठी कुठल्याही प्रकारचा म्हणजे सगळ्यांचा त्याला पाठिंबा मिळाला. ही अतिशय महत्वाची बाब आहे. मला आनंद व्यक्त करावा असा वाटतो की महिलांचा सहभाग राजकारणामध्ये झाल्यामुळे जो एकूणच GDPचा विकास असेल, ज्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत ताकदीने, त्या सगळ्या गोष्टींसाठी निश्चितपणे आपण एकत्रित पुढे जाणार आहोत. आणि यासाठी पाऊल उचललंय ते माननीय मोदीजींनी. त्यासाठी मी मनापासून आमच्या सर्वांच्या तर्फे माननीय मोदीजींचं आणि जे विधेयक त्या ठिकाणी आता पारित झालंय त्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात संसदेमध्ये जे केलेलं आहे त्या सर्वांचं देखील अतिशय मनापासून स्वागत या ठिकाणी करते. मला हे सांगताना केवळ आणि केवळ एवढ्यासाठी अधिक आनंद होतोय, महिलांच्या ज्या काही सोयी अडीअडचणी असतील, ज्या सोयी महिलांच्यासाठी असतील त्या पूर्ण होत असताना म्हणजे पाणी, स्वच्छता, वीज या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन महिला ज्या आहेत त्या देशाच्या प्रत्यक्षात विकासाच्या दृष्टीने या विधेयकामुळे आपला हातभार अधिक प्रत्यक्ष रीतीने लावू शकतील या गोष्टीची खात्री या विधेयकामुळे होते. आणि खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला जी अधिक ताकदीची चालना मिळणार आहे. एकीकडे महिलांच्या बाबतीत जसं असं होते की त्यांनी व्यवसाय करायचा, उद्योजक बनायचं, यावेळी बरेचदा आपण पाहतो की एका विशिष्ट परिघामध्ये महिलांनी काम केलं पाहिजे असा महिला काम करतात. पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण जर पाहिलं तर लखपती दिदीचा विषय असेल, जिच्यामध्ये ती उद्योजिका होत असेल, ड्रोन दिदी हा देखील एक नवीन संकल्प म्हणजे आपला जो रेग्युलर जो परिघ आहे त्याच्या पलीकडे जाऊन आता महिला काम करतील. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा जो भाग आहे म्हणजे सहभाग आहे तो अधिक मोठ्या प्रमाणात वाढेल. किंबहुना आरक्षणाची गरजच काय असं म्हणत असताना बरेचदा असं होतं की आता तर सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला काम करतातच आहे, मग आता कशाला आरक्षण, असं एखादी वेळ होऊ शकत असेल, वाटू शकत असेल. पण तरी देखील खऱ्या अर्थाने आरक्षण जर मिळालं तर तेवढ्या ताकदीने महिला त्या ठिकाणी काम करू शकतील. म्हणून या विधेयकाचं स्वागत आणि तुमच्यापर्यंत माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. आपल्याला विनंती ही आहे की या विधेयकाच्या संदर्भाने अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व लोकांच्या पर्यंत ही माहिती आपण पोहोचवावी ही विनंती. नमस्कार, धन्यवाद. नारी शक्ति वंदन अधिनियम से संबंधित जो भी प्रश्न आप लोग म्हणजे सहभागी होत्या तो आकडा आता निश्चित संख्येमध्ये सहभागी असणार आहे, त्यामुळे ती खंत राहणार नाही. देशव्यापी नारी शक्ती वंदन अधिनियमाचं जे अभियान आहे त्या अनुसरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्याच्यात नागपूर शहरामध्ये दिव्याताई दुर्डे आणि प्रगतीताई पाटील यांच्या नेतृत्वात देखील हे अभियान आपण राबवणार आहे. संविधान चौकामधनं जी पदयात्रा निघणारच आहे. या व्यतिरिक्त सहीचं कॅम्पेनियन पण आपण करणार आहे की या बिलाच्या समर्थनामध्ये महिलांनी आपलं समर्थन द्यावं या बिलाच्या फेवरमध्ये. त्याच्याकरता सहीचं पण अभियान आपण राबवणार आहे. त्यानंतर सर्वदूर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण एक मिस कॉल तो जो नंबर आहे हा देखील व्हायरल केलेला आहे की तो मिस कॉल देऊन महिलांनी किंवा नागरिकांनी या बिलाला समर्थन द्यावं अशा प्रकारचं देखील अभियान आहे. तो जो मिस कॉल आहे तो देखील आपण आपल्या वृत्तपत्राच्या आणि मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित करावा. 9667173333 4 times 3 असा हा मिस कॉल पण देऊन आपलं समर्थन. फंड नहीं है तो लाडली बहन योजना बंद कर दीजिए, उस पर आप क्या कहना
क्योंकि जैसे नारी की बात हो रही है तो अभी लाडली बहन योजना से लाभार्थी इससे वंचित ना रहे, इसके लिए निश्चित रूप से प्रयास किया गया है और काफी मात्रा में महिला इसका लाभ भी उठा रही है। महिला आयोगाचे अध्यक्षपदी शासन त्यांनी रिझाईन दिल्यानंतर सीएम साहेब आणि राज्यपाल त्यावर निर्णय घेतील। आपल्या सरकारमध्ये झालाय। मी तुमच्याकडे जे दिलं आहे 80% म्हणजे बेटी बचाव म्हणजे मातांचा मृत्यू दर आहे तो अत्यंत खाली, म्हणजे त्याचं प्रमाण अगदी कमी झालं आपल्याला माहिती आहे। म्हणजे माता आणि बालकांच्यासाठी म्हणजे नव शिशू जे आहे त्यांच्यासाठी देखील विशेष पोषण आहार आपलं सरकार देते आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात देते आहे। तुम्ही जसं म्हटलं तर त्याच्यात मध्ये आठवड्यांची जी 26 आठवड्यांची जी रजा आहे ती समजा मातांच्या दृष्टीने विचार केला तर ती अतिशय चांगली आहे। त्याच्यामुळे मातांच्या संदर्भात आणि म्हणजे पोषण जे तुम्ही म्हटलंय त्या बाबतीत अतिशय चांगलं काम खरं म्हणजे सरकार करते आहे, याच्यात कुठलंच दुमत नाही। ठीक आहे.